कृष्णपादान् ललिता श्रीविशाखान्वितांश नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषय नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आजचा अभंग आहे न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरेते। न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरेते। आड आला म्हणूनी फोडियला डोळा बलीने आंधळा शुक्र केला। आड आला म्हणूनी फोडियला डोळा बलीने आंधळा शुक्र केला। करी देव तरी काय नव्हे एक का तुम्ही पृथक सिना वाया। करी देव तरी काय नव्हे एक का तुम्ही पृथक सिना वाया। उल्लंघुनी या भ्रताराची आज्ञा अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या। उल्लंघुनी या भ्रताराची आज्ञा अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या। अवघेची त्यांचे देवे केले काज धर्म आणि लाज राखियली। अवघेची त्यांचे देवे केले काज धर्म आणि लाज राखियली। पित्यासी पुत्रे केला वैराकार पितयासी पुत्रे केला वैराकार। प्रल्हादे असुर मारविला प्रल्हादे असुर मारविला। बहुत विघ्ने केली तया आड परी नाही कैवाड सांडियला। बहुत विघ्ने केली तया आड परी नाही कैवाड सांडियला। गवळणी करती देवासी व्यभिचार सांडूनी आचार भ्रष्ट होती। गवळणी करीती देवासी व्यभिचार सांडूनी आचार भ्रष्ट होती। तया दिले ते कवनासी नाही अवघा अंतर्बाही तोची झाला। तया दिले ते कवनासी नाही अवघा अंतर्बाही तोची झाला। देव जोडे तरी करावे अधर्म अंतरे ते कर्म न आचरावे। देव जोडे तरी करावे अधर्म अंतरे ते कर्म न आचरावे। तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा म्हणून अजामेळा उद्धरिले। तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा म्हणून अजामेळा उद्धरिले। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे। 6 चरणाचा अभंग आहे आणि महाराज या अभंगामध्ये सांगतायत अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम। जे भगवंताच्या जवळ नेणार आहे त्याचा स्वीकार करा त्याचा अंगीकार करा त्याचं पालन करा। आणि जे भगवंतापासून दूर जाणार आहे जे भगवंतापासून आपल्याला दूर नेणार आहे मग ते गुरु असेल माता असेल पिता असेल बंधू असेल भगिनी असेल आप्त असेल स्वजन असेल समाज असेल राष्ट्र असेल कोणी असेल पण आपल्याला जो भगवंतापासून दूर नेणार आहे
तर त्याचा त्याग करा. महाराज सांगतायत आपल्याला भगवंताच्या जवळ जायचं या अभंगामधून सांगतायत. जवळ जाण्यासाठी काय केलं पाहिजे आणि जे आपल्याला दूर नेतात त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, अशा प्रकारे महाराज सांगतायत. आजच्या या तुका म्हणे या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये उपस्थित अनुपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की मला आशीर्वाद द्या. मी तुकाराम महाराजांच्या अभंगावर काही बोलू शकेल. माझी पात्रता नाहीये, पण वैष्णवांची कृपा आणि सेवा म्हणून, स्वतःचं शुद्धीकरण म्हणून मी काही सांगण्याचा प्रयत्न करीन. तरी तुम्ही भगवंताला प्रार्थना करा आणि आशीर्वाद द्या, मी याचना करतो. आणि आपण अभंगावर, महाराजांनी अतिशय सुंदर अभंग आहे आणि त्याच्यावर जे सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यामध्ये 45 मिनिटाच्या अवधीमध्ये, 40 मिनिटाच्या अवधीमध्ये जेवढं जमेल तेवढा आपण प्रयत्न करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या अभंगामध्ये महाराज काय सांगतायत? न मानावे तैसे गुरुचे वचन. तशा प्रकारचं गुरुचं वचन आहे. गुरुचं वचन मानलं पाहिजे. गुरु म्हणजे भगवंताचे प्रतिनिधी आहेत. गुरु भगवंत नाहीये, गुरु देव नाहीये. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वर. गुरु हे भगवंताचे प्रतिनिधी आहेत, देवाचे प्रतिनिधी आहेत. आपण प्रत्यक्ष भगवंताला पाहू शकत नाही, बोलू शकत नाही, भगवंताचा आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होऊ शकत नाही, कारण आपली पात्रता नाहीये. पण गुरुच्या माध्यमातून आपण ते सगळं प्राप्त करू शकतो, जे डायरेक्ट आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. गुरुच्या माध्यमातून सर्व काही प्राप्त होऊ शकतं. भगवंताची सेवा, साधना, भक्ती, मुक्तीपर्यंत सर्व काही भगवंताशी आदान प्रदान आपण गुरुच्या माध्यमातून करू शकतो. आपण जे कुठलीही सेवा करेल ते गुरुला अर्पण करायची आणि गुरुच्या माध्यमातून भगवंताची सेवा करायची. गुरुच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोचू शकतो. नाम से धाम तक. तसं भगवंताच्या नामाबरोबर, नामापासून आपण भगवंताच्या धामापर्यंत पोचू शकतो. तशा प्रकारे आपण गुरुपासून भगवंतापर्यंत पोचू शकतो. गुरु म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष भेटलेले भगवंत, भगवंताचे प्रतिनिधी आहेत. गुरु म्हणजे देव नाही, गुरु म्हणजे भगवंताचे प्रतिनिधी आहेत. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरिते. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत गुरुचं वचन ऐकू नका. गुरु बाजारात पुष्कळ मिळतात, पैशाला 50. पूर्वी ₹1.25 दक्षिणा दिला की गुरु माळ घालायचे. लोभी गुरु, लालची चेला, अनेक प्रकारचे गुरु आहेत. प्रभुपाद सांगतात पाश्चात्य देशामध्ये अनेक लोक गुरु म्हणून त्या ठिकाणी लोकांना दीक्षा देतात. तुम्ही $2000 द्या, मी तुम्हाला दीक्षा देतो. असे पण भरपूर गुरु भारतामध्ये आहेत, पाश्चात्य देशामध्ये आहेत. लोभी गुरु, लालची चेला, दोनों का नरक में ठेलम ठेला. कारण गुरु लोभी असेल आणि त्याचं लक्ष आपल्या शिष्याच्या धनावर असेल, शिष्याकडे जी संपत्ती आहे त्याच्यावर गुरुचं लक्ष असेल, तर त्या गुरुपासून आपला लाभ होणार नाही, तर त्याच्याबरोबर आपल्यालाही नरकामध्ये जावं लागेल. तर अशा गुरुपासून सावधान. महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज, अशा गुरुपासून दूर राहा. त्याचं वचन ऐकू नका. गुरुचा आदेश पालन केला पाहिजे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पण गुरुही त्या योग्यतेचा पाहिजे, गुरुही तशाच योग्यतेचा पाहिजे. मग आपण त्यांच्या आदेशाचं पालन करू शकतो. गुरुची योग्यता आपण तपासली पाहिजे. गुरु कृष्ण तत्ववेत्ता आहे का? गुरुना शास्त्राचं ज्ञान आहे का? साधू गुरु शास्त्र यांच्या नियमामध्ये गुरु आपले बसतायत का? तर कोणालाही गुरु करतायत, ते धन देतात, त्यांना मान देतायत. अशा प्रकारचे गुरु
असतील तर त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. त्यांचं वचन आपण ऐकलं नाही पाहिजे. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. पुढच्या अर्ध्या चरणामध्ये महाराज सांगतायत, आड आला म्हणून फोडीला डोळा. गुरुचा डोळा फोडला कुणी? बली महाराज. शुक्राचार्याचा डोळा फोडला. बली महाराजांनी त्यांचं ऐकलं नाही, पण डोळा कोणी फोडला? भगवंतानी. वामन बटू, वामन भगवान, वामन भगवान की जय. बली महाराजांनी मोठा यज्ञ केला होता. बली महाराज त्रिभुवनाचं राज्य त्यांच्या ताब्यामध्ये होतं. स्वर्ग मृत्यू पाताळ पूर्ण ब्रह्मांडाचे मालक होते. आणि बली महाराजांनी मोठा यज्ञ केला. आणि यज्ञामध्ये भगवान बाल वामन रूपामध्ये, बटू रूपामध्ये आले. बलीला फसवण्यासाठी, बलीचं राज्य हरण करण्यासाठी. आणि इंद्राने विनंती केली होती, इंद्रदेव, देवतांचं रक्षण करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम. तर इंद्राला जे राज्य होतं ते परत मिळवून द्यायचं होतं. म्हणून बली महाराज काय झाले? बली महाराजच्या यज्ञामध्ये वामनदेव भगवान बटू रूपामध्ये आले. आणि बली महाराजांना भिक्षाम देही, भिक्षा मागितली. आणि बली महाराज त्रिभुवनाचे राजा, ब्रह्मांड नायक, आणि यज्ञ संपन्न केला. आणि बलीच्या दारामधून कुणी याचक त्या ठिकाणी रिकाम्या हाताने परत जाणार नाही. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे बली महाराज प्रल्हाद महाराजाचे नातू होते. आणि बली महाराजांनी काय केलं? बटू वामनाला पाहिलं, ब्राह्मण देवता आलेले आहेत आणि त्यांची काय इच्छा आहे? म्हणजे मागा, तुम्हाला काय मागायचं आहे, काय इच्छा आहे? तर वामन देवाने सांगितलं, मला फक्त 3 पाय एवढी भूमी पाहिजे. 3 पावलं, 3 पायांनी मोजून जेवढी जमीन होती तेवढी जमीन मला पाहिजे. त्यावेळेस बली महाराज म्हणले, हा ब्राह्मण आहे आणि लहान आहे, याला ज्ञान नाहीये. माझ्यासारखा सम्राट, संपूर्ण पृथ्वीचं राज्य, स्वर्गाचं राज्य, त्याचा सम्राट मी आहे. आणि माझ्याकडे 3 पावलं मागतोय. मी एक राज्य, एक गाव त्या ठिकाणी दिलं असतं, एक मोठं राज्य दिलं असतं, छोटं राज्य दिलं असतं, हजारो लाखो सुवर्णमुद्रा दिल्या असत्या. पण माझ्या समोर हा ब्राह्मण बटू 3 पावलं मागतोय, हा माझा अपमान आहे. बली महाराज म्हणले, नाही नाही, तुम्ही त्याला विचार करा ब्राह्मण देवता, पुन्हा तुम्ही विचार करून पुन्हा मागा. तर वामनदेव भगवंत म्हणतात की ब्राह्मणाला संतुष्ट असायला पाहिजे. ब्राह्मणाने जेवढं लागतं तेवढंच मागावं, जास्त हाव, जास्त इच्छा त्या ठिकाणी करू नये. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी बली महाराजांशी बोलतात. हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आवाज कुणाचा येतोय? आवाज, लहान मुलांचा आवाज येतोय, जरा म्यूट करा. लहान मुलांचा आवाज करू नका. हरे कृष्णा. आवाज करू नका, म्यूट करा स्वतःला. नहीं यही थी किचन में पढ़ना स्टार्ट किया। हाँ हरे कृष्णा. किचन मध्ये कोण बोलते? अरे यार कुछ है मेरे स्पीकर। हरि बोल. तारा माता जी. हरे कृष्णा. माताजी बोलू नका, स्वतःला म्यूट ठेवा. हरे कृष्णा. तर बली महाराजांनी संकल्प केला, तुमची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करतो. आणि संकल्प करताना काय असतं? हातावर पाणी सोडायचं असतं. आणि ज्या झारीतून पाणी सोडायचं होतं त्यावेळी शुक्राचार्य आड आले. शुक्राचार्यांनी सांगितलं बली महाराजांना, बली महाराज शुक्राचे शिष्य होते. हरे कृष्णा. माताजी
आवाज कोणाचा येतोय बघा जरा. यार मला येऊ नाही राहिलं माझं. हरे कृष्णा. तर बली महाराज काय होते? शुक्राचार्यांचे शिष्य होते. शुक्राचार्य बली महाराजांचे गुरु होते. आणि गुरुनी सांगितलं, हे वामन बटू दिसतोय ब्राह्मण, हा ब्राह्मण नाहीये, हा साक्षात भगवंत आहेत, हे नारायण आहेत आणि हे तुम्हाला फसवण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही यांचा संकल्प पाणी सोडू नका, संकल्प तुम्ही करू नका. अशा प्रकारे आपल्या शिष्याला गुरु शुक्राचार्य सांगू लागले. पण बली महाराजांनी ऐकलं नाही. बली महाराज म्हणले, नाही, भगवंत जर माझ्या दारामध्ये आले असले याचक म्हणून, आणि मी जर त्यांना देऊ शकत नाही त्यांच्या इच्छेप्रमाणे दान, तर मग धिक्कार असो माझ्या या सम्राट पदाचा, धिक्कार असो या माझ्या त्रिभुवन स्वामीचा. त्रिभुवनाचा मी स्वामी आहे, सम्राट आहे, राजा आहे. मग एवढं यज्ञ करून आणि एवढा सम्राट असून जर भगवंताची इच्छा पूर्ण करत नाहीत, तर मग माझा काय उपयोग आहे? अशा प्रकारे बली महाराजांनी गुरुचं वचन तोडलं. आणि तेच तुकाराम महाराज सांगतायत, अशा गुरुचं वचन तोडलं तर त्याच्यामध्ये अपराध नाहीये, पाप लागत नाहीये. जो भगवंतापासून आपल्याला दूर नेतोय, जो भगवंताच्या सेवेपासून वंचित करतोय, अशा गुरुचं वचन ऐकण्याची अजिबात आवश्यकता नाहीये, तुकाराम महाराज सांगतायत. आणि त्यावेळेस काय केलं? बली महाराज त्या झाडीतून असं पाणी सोडून संकल्प त्या ठिकाणी देऊ लागले, पण त्या झाडीतून पाणी येत नव्हतं बाहेर. त्यावेळेस वामनदेव भगवंतांनी काय केलं? एक त्या ठिकाणी गवताची काडी घेतली आणि ते काडी त्या झाडीच्या होलमध्ये घुसवली, आणि जिथं शुक्राचार्य ते पाणी बाहेर येऊ नये म्हणून तिथं आतमध्ये बसले होते, त्या शुक्राचार्यांचा डोळा फोडला. आड आला म्हणून फोडी याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. बळी महाराजांच्या आड आला, संकल्पाच्या आड आला, दानाच्या आड आला, भगवंतानी भक्ताच्या मध्ये आला. अशा गुरुचा डोळा, शुक्राचार्याचा डोळा त्या ठिकाणी फोडून टाकलेला आहे. करी देव, दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय सांगताय? करी देव तरी काय नव्हे एक, का तुम्ही पृथक सिना वाया. करी देव तरी काय नव्हे एक, करील तो काय नव्हे महाराज. भगवंत काय करू शकत नाही? भगवंत सर्व काही करू शकतात. भगवंत एका ठिकाणी वैकुंठामध्ये बसून आपलं सुदर्शन पाठवलं तर सगळं कार्य करून त्या ठिकाणी परत येऊ शकतं. भगवंत अद्भुत आहेत, भगवंताची शक्ती अद्भुत आहे. भगवंत सर्व काही करू शकतात. भगवंत राईचा पहाड करू शकतात आणि पहाडाची राई करू शकतात. एक राई आहे, त्याचा काय भगवंत करू शकतात? पहाड, डोंगर मोठा करू शकतात. आणि एक मोठा डोंगर आहे, त्याला एका छोट्याशा मोहरी एवढं करू शकतात. भगवंतानी गोवर्धन आपल्या करंगळीवर धारण केला. करंगळीच्या नखावर 7 वर्षाच्या बालरूपामध्ये भगवंत होते. 7 वर्षाचा बालक तांब्या सुद्धा नीट उचलू शकत नाही. भगवंत ते नंद महाराजांच्या पादुका सुद्धा नीट त्या ठिकाणी घेऊ जाऊ शकत नाहीत. 7 वर्षाचे बालक आहेत. आणि त्यावेळेस भगवंतानी काय केलं? एवढा मोठा पहाड, गिरीवर गोवर्धन आपल्या करंगळीवर धारण केला. जसं आपण एखादा चेंडू, लहान मुलं जसं खेळतात चेंडू आणि आपल्या हातामध्ये धारण करतात, चेंडू सुद्धा करंगळीवर धारण करता येणं शक्य नाही. त्याला आपल्याला असं ओंजळीमध्ये पकडायला लागतो, बोटामध्ये पकडायला लागतो. पण भगवंतानी नखावर, हे भगवंत निमित्त मात्र, भगवंत सगळं करू शकतात, अद्भुत आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतायत, करी देव तरी काय नव्हे एक, का तुम्ही पृथक शिनावाया. तुम्हाला या ठिकाणी शिनायची, तुम्हाला कष्ट करायची, तुम्हाला वाया शिनायची आवश्यकता नाहीये, तुम्हाला श्रम करायची आवश्यकता नाहीये. ज्यावेळेस भगवंतानी गोवर्धन धारण केला त्यावेळेस काय केलं? गोप लोकांनी काय केलं? आपापल्या काठ्या लावल्या आणि असे त्या ठिकाणी जोर लावून लावून त्याला पकडू लागले. पण त्याला शिनायची गरज आहे का?
त्यांना श्रम करायची आवश्यकता आहे का? त्यांना काठ्या लावायची आवश्यकता आहे का? अजिबात आवश्यकता नाहीये. अजिबात आवश्यकता नाहीये. जिथं भगवंत साई आहेत, तिथं भगवंत स्वतः त्या ठिकाणी कार्य करतायत, तिथं आपण काय, किस झाड की पत्ती. एवढा मोठा डोंगर आहे, एवढा मोठा समुद्र आहे, आणि समुद्राच्या माध्यमातून जे मोठं काम होऊ शकतं ते आपण एक थेंब आहोत पाण्याचा. आपण काय करू शकणार? आपण समुद्राला मदत करू शकतो का? नाही. समुद्राला आपली आवश्यकता नाही. म्हणून एक महाराज म्हणतात, भगवंत सर्व काही करणारे असताना तुम्हाला श्रम करायची आवश्यकता नाही. श्रम एव ही केवलम. तुम्ही काय करता? फक्त श्रम करता. मी करता हा मिती म्हणण्याते. अहंकार विमुळात्मा करता हा मिती म्हणण्याते. मी करतो. आपण काय करू शकत नाही. सगळं त्रिगुणाच्या माध्यमातून हे सगळं भौतिक जगतामध्ये कार्य चाललेलं आहे. प्रकृती क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वशा. हे 3 गुणाच्या माध्यमातून हे भौतिक जगताचं कार्य चाललेलं आहे. भगवंताच्या शक्ती अनंत शक्ती आहेत, आणि त्या शक्तीच्या माध्यमातून हे जग चाललेलं आहे. आणि आपल्याला काय वाटतं? मी करता आहे, मी करतो. अहंकार विमुळात्मा करता मिती म्हणते. स्वतःला करता मानतो, पण तुम्ही काही करू शकत नाही. तुमचं करणं सगळं श्रम एवही केवलम. भगवंताची कृपा नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. तिसऱ्या चरणामध्ये महाराज काय सांगतायत? उल्लंघुनी या भ्रताराची आज्ञा अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. आपण भागवतामध्ये ऐकलेलं आहे, ऋषी पत्न्या, ज्या ब्राह्मण पत्न्या वृंदावनामध्ये कृष्ण बलरामासोबत गोप बालक गायी चारण्यासाठी गेले होते. आणि त्या दिवशी शिदोऱ्या आपलं टिफिन घेऊन गेले नव्हते. भगवंताची लीला होती, आणि त्या लीलेच्या माध्यमातून लवकर सर्वांना घेऊन भगवंत कृष्ण कन्हैया वृंदावनामध्ये गेले, गायी चारू लागले. आणि त्यावेळेस काय झालं? गोपाळांना भूक लागली, आणि भूक लागल्यानंतर मूल कुठं जातं? आईकडं. अरे गोप बालक कन्हैयाकडे गेले. कन्हैया आणि बलराम दादा दोघांकडे गेले आणि सांगितलं, आज आपण शिदोऱ्या आणलेल्या नाहीयेत, आम्हाला आता भूक लागलेली आहे, आणि काहीतरी करा. जेव्हा कन्हैयाला विनंती केली, कारण आईशिवाय मुलाला कोणी देऊ शकत नाही, आणि या गोप बालकांची आई कोण आहे, बाप कोण आहे? तर कृष्ण कन्हैया आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्णाई कान्हाई अनेक संतांनी भगवंताला माऊली म्हटलेलं आहे, बाप म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. आणि हे सर्व गोप आपल्या आईकडे म्हणजे कन्हैयाकडे गेले आणि मागितलं. त्यावेळेस कृष्ण आणि बलरामाने सांगितलं, जवळच यज्ञ चालू आहे, ते ब्राह्मण लोक यज्ञ करतायत, त्यांच्याकडे तुम्ही अन्नाची मागणी करा. ते गोप बालक गेले ब्राह्मणाकडं. ते ब्राह्मण त्या ठिकाणी यज्ञ करत होते. अनेक मंत्र, कर्मकांड, यज्ञासाठी लागणारी सामग्री, धूर त्या ठिकाणी झालेला आहे, डोळ्यामध्ये धूर चाललेला आहे. ते कशासाठी यज्ञ करत होते? स्वर्ग प्राप्तीसाठी. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथं कायमचं राहता येतं का? नाही. क्षीणे पुण्यम मृत्यूलोकम विशंती. पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. जेवढं पुण्य यज्ञामध्ये पुण्य प्राप्त झालं तर त्या पुण्याच्या बळावर स्वर्गामध्ये जाता येतं, पण पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यूलोका परत यावं लागतं. तर अशा प्रकारचा यज्ञ करणारे ब्राह्मण त्या गोप बालकांनी त्या ठिकाणी मागितलं. कृष्ण बलराम जवळ आलेले आहेत, गायी चारतायत, आणि भूक लागलेली आहे, तर तुम्ही अन्न द्यावं. पण त्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हो पण म्हटले नाही, नाही पण म्हटले नाही. ते ब्राह्मण आपल्या तंद्रीमध्ये मंत्र म्हणत होते आणि यज्ञामध्ये आहुती देत होते, स्वाहा स्वाहा स्वाहा. तर जे भगवंतासाठी तदर्थ कर्म कौंतेय, यज्ञार्थात कर्मण्यो अन्यत्र
लोको अयम कर्म बंधनम. यज्ञ कशासाठी केला पाहिजे? भगवंतासाठी. तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. तर भगवंतासाठी यज्ञ केला तर मुक्त होऊ शकतो. आणि जर स्वर्गप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी, राज्यप्राप्तीसाठी यज्ञ केला तर तो मुक्त होत नाही, तो बंधनामध्ये अडकतो. कारण जेवढे त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे साधन आहेत ते बंधनामध्ये टाकणारे आहेत. बंधनामध्ये टाकण्यासाठी यज्ञ नाहीये. तदर्थ कर्म कौंतेय. भगवंतासाठी, भगवंता संतुष्टी प्रित्यर्थ आपल्या NVCC मंदिरमध्ये दररोज सकाळी यज्ञ असतो, नित्य होम. आणि तो कशासाठी असतो? श्री श्री राधा वृंदावन चंद्र प्रित्यर्थ भगवंताच्या संतुष्टीसाठी यज्ञ असतो. आणि तो यज्ञ केला तर तुम्हाला त्याचं फळ मुक्ती मिळेल. तुम्हाला बंधनातून मुक्त होण्याचं कृपाच भगवंताची त्या ठिकाणी प्राप्त होईल. पण तुम्ही जर स्वतःसाठी काय मागत असाल, रिद्धी सिद्धी स्वर्ग, तर तुम्ही बंधनामध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारचे ते ब्राह्मण यज्ञ करत होते. पुन्हा ते गोप बालक कृष्ण बलरामाकडे परत गेले आणि सांगितलं काही भिक्षा त्या ठिकाणी अन्न मिळालेलं नाहीये. तेव्हा कृष्णाने पुन्हा सांगितलं तुम्ही त्यांच्या पत्न्याकडे जा. जवळच त्या ठिकाणी पाकशाळा आहे आणि त्या पाकशाळेमध्ये किचनमध्ये त्या ब्राह्मण पत्न्या अनेक व्यंजन त्या ठिकाणी पदार्थ बनवलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे याचना करा. गोप बालक गेले आणि ब्राह्मण पत्न्यांना सांगितलं कृष्ण बलराम वनामध्ये गायी चारण्यासाठी आलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे आणि आम्हाला अन्नाची आवश्यकता आहे. अशा प्रकारची मागणी केल्याबरोबर भगवंताच्या भक्त होत्या. ऋषी पत्न्या, ब्राह्मण पत्न्या भगवंताच्या भक्त होत्या. त्यांना आनंद झाला, ते प्रसन्न झाल्या. त्यांना आनंद झाला की भगवंतानी आमच्याकडे मागणी करावी. जसं बली महाराज प्रसन्न झाले होते, बली महाराजांना आनंद झाला होता आणि आपल्या गुरुचं न ऐकता त्यांनी भगवंताला संकल्प दिला, आपलं वचन त्या ठिकाणी पूर्ण केलं. तशा प्रकारे या ब्राह्मण पत्न्यांना अतिशय आनंद झाला. आनंदामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या टोपल्या घेतल्या आणि जेवढे काही पदार्थ बनवलेले होते, अनेक व्यंजन 56 भोग बनवलेले होते यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी, ते सर्व त्या ठिकाणी टोपल्या भरून भरून त्या ठिकाणी घेतल्या आणि स्वतः घेऊन निघाल्या. गोप बालकांना सोबत घेतलं आणि भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताचं भक्त आहेत ते मागचा पुढचा विचार करत नाहीत. हे ब्राह्मण आम्हाला परत घेतील का, आम्हाला भांडण करतील का, घरातून हाकलून देतील का, कुठलाही विचार न करता ऋषी पत्न्या आपलं बनवलेलं अन्न पदार्थ घेऊन भगवंताच्या सेवेमध्ये आल्या. भगवंतांना सर्व अन्न पदार्थ दिले. भगवंतांना पाहिलं. भगवंताचं रूप अतिशय सुंदर होतं, मनमोहक, सावळे स्वरूप, घननीळ अशा प्रकारचं स्वरूप, सजल जलद वर्ण, श्यामल कोमलांग. भगवंतांनी मुकुट कुंडले घातलेले आहे, मोरपीस लावलेले आहे, कानामध्ये कुंडल आहेत, श्यामल स्वरूप आहे. गळ्यामध्ये त्या ठिकाणी अनेक वैजयंती माला शोभू लागलेले आहे, अनेक प्रकारचे पुष्पहार, वनमाला त्या ठिकाणी शोभतायत, काठी आहे, घोंगडी आहे, शिंग आहे. अशा प्रकारे भगवंत गोपाल, भगवंताचं दर्शन ऋषी ब्राह्मण पत्न्यांनी केलं. आपल्या डोळ्यातून भगवंतांना आत पिऊन घेतलं हृदयामध्ये आणि आलिंगन दिलं भगवंताला. अशा प्रकारे भगवंताच्या भक्ताचं आणि भगवंताचं आदान प्रदान, मिलन हृदयामध्ये होतं. आतमध्ये अंतरात्मा आणि परमात्मा, अंतरामध्ये दोघांचं मिलन झालं. कृष्ण कन्हैयाला हृदयामध्ये त्या ठिकाणी आलिंगन या ब्राह्मण पत्न्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंताचे भक्त कुठलाही विचार न करता लगेच तयार असतात. मागचा पुढचा पाहतो, विचार करतो, प्रभूजी सांगतो, अशा प्रकारे काही नसतं. तर या ऋषी पत्न्यांनी काय केलं, त्यांच्या व्रताराची आज्ञा उल्लंघून अन्न भगवंतासाठी घेऊन गेल्या आणि त्यावेळेस भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली. सर्वांनी प्रसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मग ऋषी पत्न्या म्हटल्या
कन्हैया, आम्ही तुम्हाला सोडून आता कुठे जाणार नाहीये, आम्ही तुमच्या सोबत येणार, याच वनामध्ये आम्ही त्या तुमच्या सोबत राहणार. त्यावेळेस भगवंत कन्हैया सांगतात, तसं नाहीये, तुम्ही ब्राह्मण पत्नी आहात, तुम्ही माझ्यासोबत राहू शकत नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये राहा. जसं चैतन्य महाप्रभूच्या सोबत ब्राह्मण कूर्म ब्राह्मण चैतन्य महाप्रभूंना विनंती केली, मी तुमच्या बरोबर येतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये आहात, तुम्ही इथं राहून प्रचार करा कृष्ण भक्तीचा, इथं राहून कृष्ण भक्तीचा प्रचार करा, गृहस्थी सांभाळा आणि सर्वांना कृष्ण द्या. तुमची इथं आवश्यकता आहे, तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा आपल्या दक्षिण भारत यात्रेमध्ये कूर्म ब्राह्मणाला सांगितलं होतं, उपदेश केला होता. तशा प्रकारे कन्हैया, भगवंत कृष्ण कन्हैया त्या ऋषी पत्न्यांना सांगतात की तुम्ही घरी जा. ते म्हणतात, आमचे पती आता आम्हाला परत घेणार नाहीत, कारण आम्ही त्यांची आज्ञा उल्लंघून आलेलो आहे, तर ते आम्हाला हाकलून देतील. तेव्हा भगवंत सांगतात, ज्याच्यावर माझी कृपा आहे त्याला कुणी हाकलू शकत नाही. भगवंतांनी त्या ब्राह्मणांच्या मनामध्ये प्रवेश केला आणि ब्राह्मणांना कळलं की आपली चूक झाली, आपण इथं धूर काढत राहिलो, स्वाहा स्वाहा आहुती देत राहिलो, पण आपल्या पत्न्या किती श्रेष्ठ भगवंताच्या भक्त आहेत, त्या डायरेक्ट भगवंताच्या सेवेमध्ये भगवंताला भोग घेऊन गेल्या, भगवंताला अन्न प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे ब्राह्मणांची बुद्धिमती ददामी बुद्धी योगम, भगवंत म्हणतात मीच बुद्धी देणार आहे. मत्त स्मृती ज्ञान अपहनंच, माझ्याच योगाने स्मृती होते, विस्मृती सुद्धा माझ्याच योगाने होते. बुद्धी देणारा मी आहे. आणि भगवंतांनी सांगितलं, मी त्यांना बुद्धी देतो, ते तुम्हाला घरातून हाकलणार नाहीत, उलट ते तुम्हाला स्वागत करतील तुमचं आणि तुम्हाला सहयोग करतील. तुमच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये पुन्हा कधी आड येणार नाहीत. भगवंताची कृपा होते तेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं. ब्राह्मण पत्न्या भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवला आणि घरी केल्या. अवघेची त्यांचे देवे केले काज, धर्म आणि लाज राखली. भगवंतांनी त्यांचं सर्व कार्य केलं, त्यांच्या पतींना सद्बुद्धी दिली, कारण ते भगवंताचे भक्त आहेत पत्न्या, आणि मग पती त्यांच्या परिवारामध्ये आहेत. मग भक्तीमध्ये ते भांडण जर करू लागले तर यांची भक्ती कशी होणार. भगवंतांनी सर्व काही व्यवस्थित केलं. सर्व काही करणारे, धर्म आणि लाज राखणारे ते भगवंत आहेत. 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, पित्यासी पुत्रे केला वैराकार, प्रल्हादे असुर मारविला. पिता आणि पुत्र हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद महाराज, त्या दोघांमध्ये वैर होतं. वैर कोण करत होतं? हिरण्यकश्यपू करत होता. प्रल्हाद महाराज अजात शत्रू आहेत. प्रल्हाद महाराजांना वैर केलं काय आणि मित्रता केली काय? समान आहेत. शत्रू मित्र, समशत्रूच मित्रेच तथा मान अपमान येऊ. भगवंताच्या भक्तांना शत्रू मित्र कोणी नसतो, सर्व भगवंताची लेकर आहेत. पित्यासी पुत्रे केला वैराकार, प्रल्हादे असुर मारल. मग त्यावेळेस काय केलं? हिरण्यकश्यपूनं वैर केलं. कुणाबरोबर? आपल्या पुत्राबरोबर, प्रल्हाद महाराजाबरोबर, बाल प्रल्हादाबरोबर वैरत्व पत्करलं. का तर प्रल्हाद महाराज नित्यम भागवत सेवया सततम कीर्तयंतो मा. प्रल्हाद महाराज सारखं भगवंताचं नाम घेत होते, नारायण 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 नारायण, अखंड भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि शाळेमध्ये घातलं. चंड अमर्ग शुक्राचार्याचे पुत्र आहेत, त्यांच्या शाळेमध्ये प्रल्हाद महाराज गुरुकुलामध्ये टाकलं. तिथेही प्रल्हाद महाराज भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि जेव्हा क्लास ऑफ असायचा, शिक्षक नसायचे, तेव्हा प्रल्हाद महाराज आपल्या सवंगड्यांना बोलवायचे आणि भगवंताची कथा सांगायची. भगवंताचं नाम गुणगान त्या ठिकाणी, भगवंताची कथा
ऑफ क्लासमध्ये त्या ठिकाणी सांगायचे, प्रचार त्या ठिकाणी करायचे. कारण प्रल्हाद महाराजांना आई कयादूच्या पोटामध्ये असताना नारद मुनीकडून भगवत कथा भागवतम श्रवण केलं होतं. आणि नारद मुनी सारखे महान प्रचारकाकडून ऐकलेली कथा त्यांनी स्मरणात ठेवली होती. आणि त्याचं स्मरण, चिंतन आणि प्रचार ते त्या ठिकाणी वारंवार करत होते. भगवंताच्या नामाचं कीर्तन सतत करत होते. सततम कीर्तयंतो मा, अशा प्रकारे नारायण नारायण नारायण. आणि हिरण्यकश्यपू राक्षस होता, असुर, आणि तो संपूर्ण स्वर्गाचं राज्य आधिपत्याखाली घेतलं होतं. आणि तो म्हणत होता, मीच देव आहे, मी भगवंत आहे, माझी पूजा करा, माझं नाव घ्या. प्रल्हादाला सांगितलं, तू त्याचं नाव नको घेऊ, तुझ्या देवाचं नारायणाचं नाव नको घेऊ, तू माझं नाव घे, तू माझं ऐक, तू माझा पुत्र आहे, मी तुला माझ्या गादीवर बसवतो, त्रिभुवनाचं राज्य तुला देतो. पण प्रल्हाद महाराज स्थिर, डळमळीत झाले नाही. भगवंताच्या भक्ताला कुठलाही लोभ नसतो. भगवंत न लगे मुक्ती आणि संपदा, तुकाराम महाराज सांगतायत, मुक्ती नको आणि संपत्ती सुद्धा नको, संत संग देई सदा. फक्त तुमच्या चरण कमलाची सेवा द्या, संताचा संग द्या. भगवंताच्या भक्ताला भगवंताशिवाय आणि संताशिवाय दुसरं काही नकोय. म्हणून हिरण्यकशिपूचा प्रस्ताव प्रल्हादाने फेटाळला. आणि म्हणून हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा वैरी झाला. त्यांना कडेलोट केला, हत्तीच्या पायी दिलं, सर्पाच्या याच्यामध्ये टाकलं, अग्नीमध्ये होलिकेला घेऊन मांडीवर प्रल्हादाला बसवलं. होलिका जिला वरदान होतं ती जळून गेली. भगवंत अग्नी सुद्धा किंवा जो वरदान होतं ते सुद्धा त्या ठिकाणी फेल झालं, वरदान वाया गेलं. आणि जे बालक प्रल्हाद महाराज जे मांडीवर बसले होते, होलिकाच्या आपल्या आत्याच्या मांडीवर बसले होते, त्यांना अग्नीनी एक सुद्धा खरोच त्या ठिकाणी, फक्त केस सुद्धा त्याच्या डोक्याचे जळाले नाहीत. अग्नीनी सुद्धा आपला स्वभाव बदलला. कारण हे अग्नी कोण आहे? हे भगवंताच्या आधिपत्याखाली कार्य करतात. अग्निदेव, सूर्यदेव, चंद्रदेव, इंद्रदेव हे सगळे देवी देवता भगवंताच्या शक्ती, आणि हे देवी देवता भगवंताच्या आधिपत्याखाली कार्य करतात. आणि त्यांनी अग्नीने आपला स्वभाव, आपला गुणधर्म त्या ठिकाणी बदलला. होलिकेला जाळलं पण प्रल्हादाच्या केसाला धक्का नाही लागला. हे भगवंताची कृपा आहे. भगवंताच्या भक्ताला सूर्य, इंद्र, चंद्र, कुठलाही देव, राक्षस, असुर काही करू शकत नाही. कारण त्यांचा रक्षण करता भगवंत असतो. पित्यासी पुत्रे केला वैराकार, प्रल्हादी असुर मारविला. त्याचं ऐकलं नाही प्रल्हाद महाराजांनी. आणि मग शेवटी हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले, तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यामध्ये, नदीमध्ये टाकलं, सर्व ठिकाणी प्रल्हाद महाराज मृत्यूला प्राप्त होऊ शकले नाहीत. सर्व ठिकाणी प्रल्हादांचं रक्षण, धर्मो रक्षती रक्षता. कारण प्रल्हाद महाराजचा धर्म आहे भगवंताचं नाम, अखंड धर्माचं पालन, उच्चारण नामाचं प्रल्हाद महाराज करत होते. आणि म्हणून भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. कुठल्याही प्रकारची इजा बाधा त्यांना झाली नाही. आणि शेवटी तो हिरण्यकश्यपू चिडला आणि म्हणला, कुठं आहे तुझा नारायण? या खांबात आहे का? आणि प्रल्हादाने सांगितलं, हो सर्वत्र आहे, म्हणजे खांबात सुद्धा आहे. आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी आणि प्रल्हादाचं वचन, विश्वास, दृढ विश्वास तो पूर्ण करण्यासाठी भगवंत त्या खांबामधून प्रकट झाले. नरसिंहदेव भगवान की जय. बहुत विघ्ने केली तया आड, परी नाही कैवाळ सांडियला. खूप विघ्न केली कुणी? हिरण्यकश्यपून आपल्या सैनिका करवी
प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हणतात असुर. अनेक या जगतामध्ये आपण पाहतो, पिता पुत्राला मारतो, पुत्र पित्याला मारतो. हे सगळे आसुरी वृत्ती आहे आणि हे कलियुगामध्ये सगळीकडे वाढत चाललेली आसुरी वृत्ती आहे. हिरण्यकशिपूची वृत्ती आहे आणि त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, बहुत विघ्ने केली, अनेक प्रयत्न केले, परी नाही कैवाड सांडेला. पण प्रल्हादानी भगवंताचं नाव सोडलं नाही, भगवंताला सोडलं नाही. हिरण्यकशिपू असेल, पिता असेल, ब्रह्मांडाचा अधिपती असेल, स्वर्गाचा राजा असेल, त्रिभुवनाचा मालक असेल, पण त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज त्याच्या पुढे झुकले नाही, त्याच्या पुढे वाकले नाही. कारण त्यांचा रक्षण करता भगवंत होता, पाठीराखा. आणि म्हणून नरसिंह रूपामध्ये भगवंतानी त्यांचं रक्षण केलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. हिरण्यकशिपूचा वध कशा प्रकारे केला? जे ब्रह्मदेवानी वरदान दिलेलं होतं, दिवसा नाही, रात्री नाही, खाली नाही, वर नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, सगळे त्या ठिकाणी दिलेले अटी, टर्म्स अँड कंडिशन्स ते भगवंतांनी शाबीत राखून. असुरांना वाटतं मी हुशार आहे. त्या जगतामध्ये प्रत्येकाला काय वाटतं? मी हुशार आहे, सगळ्यापेक्षा मी हुशार आहे, घरामध्ये मी हुशार आहे, समाजामध्ये मी हुशार आहे, सगळीकडं माझ्यासारखा हुशार कुणी नाहीये असं प्रत्येकाला वाटत असतं. पण सर्वापेक्षा हुशार भगवंत आहेत. भगवंत दिव्य आहेत, भगवंत दिव्य आहेत, अद्भुत आहेत, परम आहेत, परम ज्ञानी ईश्वर परम कृष्ण ते भगवंत आहेत. त्यांची बरोबरी कुणी करू शकत नाही. 5व्या चरणामध्ये महाराज सांगतायत, गवळणी करीती देवाशी व्यभिचार, सांडून आचार भ्रष्ट होती, तया दिले ते कवनासी नाही, अवघा अंतरबाई तोची झाला. गवळणी काय करतात? गोपी भगवंताशी प्रेम करतात, भगवंताशी आदान प्रदान करतात. प्रेम म्हणजे या भौतिक जगातलं प्रेम आहे, ते प्रेम नाही, काम, काम वासना. ते काम वासना तशा प्रकारचं प्रेम भगवंताशी नाही करत, भगवंताशी आंतरिक प्रेम करतात. जसं ब्राह्मण पत्न्यांनी डोळ्यातून भगवंताला त्या ठिकाणी पिलं आणि हृदयामध्ये आलिंगन केलं, हृदयामध्ये आलिंगन दिलं. हे अद्भुत आहे, हे दिव्य आहे. हे भगवंतानी भगवंताच्या भक्ताशीच होऊ शकतं आणि त्यांनाच समजू शकतं. त्या भौतिक जगातल्या लोकांना ते समजू शकत नाही. तशा प्रकारे गोपी भगवंतासाठी, भगवंताची बासरी वाजली, पावा वाजला की ते सर्व सोडून घरदार, मुलं, पती, कार्य जिथलं तिथं सोडून तत्क्षणामध्ये भगवंताच्या सेवेसाठी राहायच्या, भगवंताशी आदान प्रदान करायच्या, भगवंताशी रास नृत्य करायच्या. अशा प्रकारच्या गोपी, त्यांची काम वासना नव्हती, तर त्यांचा प्रेम भाव होता भगवंताचा, दिव्य अशा प्रकारचा प्रेमभाव होता. आपण भौतिक जगातामध्ये पाहतो तशा प्रकारची इच्छा, कामेच्छा नव्हती, दिव्य अशा प्रकारचा प्रेमभाव होता. आणि त्या प्रेमभावामध्ये भगवंताची सेवा केलेली आहे, भगवंताशी आदान प्रदान केलेलं आहे आणि त्यांच्या बदल्यामध्ये भगवंतानी त्यांना जे दिलं ते कुणाला दिलं नाही. भगवंत रुक्मिणी माता, बलराम यांना आलिंगन करायचे, सुदामा मित्र, ब्राह्मण, भगवंताचा भक्त, त्याला आलिंगन दिलं. सर्वांना भगवंत आलिंगन देत नाहीत, पण या गोपीनं दिलं. कारण गोपी भगवंताच्या शुद्ध भक्त आहेत, त्यांच्यामध्ये तसुभरी अशुद्ध भाव नाहीये. अशा प्रकारच्या शुद्ध भगवत भक्त गोपी, त्यांना भगवंतानी जे दिलं तया दिले ते कवनासी नाही. तुकाराम महाराज सांगतात, जे गोपींना मिळालं अवघा अंतरबाई तोची झाला. भगवंत जेवढ्या गोपी होत्या, असंख्य गोपी, लाखो गोपी, तेवढे रूप भगवंतानी घेतले आणि तेवढ्या रूपामध्ये तेवढ्या गोपींशी आदान प्रदान केलं, गोपींना आलिंगन दिलं, गोपींच्या इच्छा पूर्ण केल्या.
गोपी तृप्त झाल्या, भगवंत भेटले. भगवंत भेटल्यानंतर आणखीन काय पाहिजे? आणखीन कशाची गरज नाही. आपला सगळा खटाटोप आटापिटा जीवनाचा लक्ष्य संसिद्धीम हरितोषणम, भगवंताला संतुष्ट करणे याच्यासारखी दुसरी कुठली सिद्धी नाही. आणि ते सिद्धी प्राप्त त्या गोपीनं झाली. गोपींवर भगवंताची कृपा झाली. देव जोडे तरी करावे अधर्म, ज्या योगानं देव जोडेल भगवंताशी कनेक्शन होईल. मग ते अधर्म असेल, वाईट कर्म असेल, रस्ता चुकीचा असेल, भगवंताच्या सेवेसाठी. जसं चैतन्य महाप्रभूचा सेवक गोविंद, ते चैतन्य महाप्रभू झोपले होते आणि महाप्रभूचे रस्त्यामध्ये दरवाजामध्ये झोपले होते आणि महाप्रभूची चरण सेवा करायची होती. म्हणून चैतन्य महाप्रभूला ओलांडून गोविंद आतमध्ये गेले. अपराध आहे, भगवंतांना ओलांडून जाणं हा अपराध आहे. पण अपराध कशासाठी केला? भगवंताच्या सेवेसाठी, स्वतःसाठी नाही. आपल्याला भूक लागलेली, आपल्याला लवकर प्रसाद घ्यायचा आहे, चला पळा आपण भगवंताला ओलांडून जाऊ, तसं नाही. भगवंताच्या सेवेसाठी अपराध करून गोविंद आतमध्ये गेला आणि भगवंताची चरण सेवा केली. भगवंत झोपलेले आहेत, भगवंत परीक्षा पाहतायत आणि चरण सेवा संपल्यानंतर गोविंदला भूक लागली, पण प्रसाद घेण्यासाठी गोविंद त्या ठिकाणी बाहेर दरवाजातून महाप्रभूंना ओलांडून पुन्हा परत गेला नाही. तो वेट करत थांबला, तिथं वाट पाहत थांबला. त्याने अपराध केला नाही स्वतःसाठी. स्वतःला भूक लागली, प्रसाद घ्यायचा नाही, तो थांबला तिथं, भगवंताच्या जवळ थांबला. सेवा संपली तरी भगवंताला ओलांडून तो गेला नाही. अशा प्रकारे पालन तत्वाचं भगवंताचे भक्त करत असतात. भगवंताच्या सेवेसाठी नियम तोडला तरी हरकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, देव जोडे तरी करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. जर देव जोडणार असेल, देव जवळ येणार असेल, तो अधर्म असेल तरी केला तरी चालेल, चुकीचा असेल तरी केलं तरी चालेल. भगवंताच्या दर्शनासाठी धावत पळत अपराध कुणाचा झाला तरी चालेल, पण भगवंताची सेवा, भगवंताचं दर्शन याच्यासाठी तुम्ही अपराध करू शकता. पण अंतरे ते कर्म न आचरावे. आणि ज्यामुळं भगवंत आपल्यापासून दूर जाणार आहे, भगवंत आपल्याला मिळणार नाही, ते कर्म चांगलं असेल, पुण्य कर्म असेल तरी त्याचं आचरण करू नये. एक गाय त्या ठिकाणी कसायाच्या तावडीतून सुटली आणि पळत निघाली आणि ते गाय दिसेनाशी झाली. कसाईने रस्त्यामध्ये लोकांना विचारलं, गाय पाहिली का? तर गाय पाहिली का आणि कुठं गेली? तर गाय कुठं गेली खरं सांगावं तर अधर्म आहे आणि खोटं सांगावं तर पाप आहे. पण गायीचा जीव वाचवायचा असेल तर खोटं बोललं तरी चालेल. अशा प्रकारे तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतायत, असं कर्म त्या ठिकाणी करू नये ज्याच्यामुळे भगवंत दूर जातील. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून अजामेळा उद्धरिले. भगवंत सर्व जाणतात. वेदेश्च सर्वरहमेव वेद्यम. भगवंत म्हणतात मी सर्व जाणतो, वर्तमानानी भविष्यानी भूतानी सर्वांचं सर्व मी जाणतो, पण मला कोणी जाणू शकत नाही. भगवंत गीतेमध्ये सांगतात, तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा. आणि या भगवंताला काय येतो? आपल्या भक्तांचा कळवळा येतो, आपल्या भक्तांची करुणा येते, आपल्या भक्तांची दया येते आणि सर्व जाणून भगवंत त्याचा उद्धार करतात. म्हणून अजामेळा उद्धरिले. अजामेळाला उद्धार झाला. अजामेळ कशामुळं? फक्त नारायण नाम आपल्या पुत्रासाठी पुकारलं होतं. त्याने पाहिलं, यमदूत त्याला दिसले, भिवू लागला आणि भीतीनं आपला लहान मुलगा शेंडीफळ नारायण 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 नारायणाचं नाम घेतलं आणि यमदूत दूर झाले. विष्णुदूतांची कृपा झाली. अजमेळाला कळलं आपला उद्धार नारायण नामाने झालेला आहे. अजमेळाने भक्ती केली आणि पुन्हा विष्णुदूत वैकुंठामध्ये त्याला घेऊन गेले. भगवंताच्या भक्तांनी भगवंत आपल्या विष्णुदूताच्या माध्यमातून अजमेळाचा उद्धार केला. तर भगवंताच्या नामाशिवाय आपला उद्धार होत नाही. कलियुगे उद्धार हरीचे नामे,
हरे नाम हरे नामैव केवलम कलोतात हरि कीर्तनात. तर भगवंताचं नाम घ्या, भगवंताची भक्ती करा आणि भगवंताच्या जवळ जाण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंताचं नाम घेण्यासाठी जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करा आणि जे प्रतिकूल आहे, चांगलंही असलं, पुण्यकारकही असलं, पण भगवंतापासून दूर नेणार आहे. आपल्याला लॉटरी लागली 1 करोड रुपये, तुम्ही भगवंताच्या मंदिरात जायचं नाही, मी तुम्हाला 1 करोड रुपये देतो असं कोणी म्हटलं तर त्याचा स्वीकार करू नका. तुकाराम महाराज सांगतायत जे भगवंतापासून दूर नेणार आहे त्याचा स्वीकार करू नका. भगवंताचं नाम घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. कोणाचा काही प्रश्न आहे का, विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून.